जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मी सांगणार आहे. आणि आनंदाची बातमी कशा संबंधात आहे तर तुमच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत आनंदाची बातमी आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची तारीख या ठिकाणी कळलेली आहे. ती तारीख तुम्हाला मी सांगणार आहे. 10वा हप्ता तुमचा कधी मिळणार आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. म्हणून महाराष्ट्रामधील संपूर्ण माता भगिनींना आवर्जून विनंती आहे की सर्वप्रथम सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण की तुम्हाला नंतर मिळणार नाही. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर तुमचा मी जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. संपूर्ण माहिती समजून सांगतो की नेमकी काय बातमी आलेली आहे. तर बघा, प्रिय बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि जमा करण्याची तारीखसुद्धा ठिकाणी कळलेली आहे की नेमका तुमचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ती महत्त्वपूर्ण माहिती काय दिलेली आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यांनी सांगितले की लाडकी बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता महिन्या संपण्यापूर्वी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर हा महिना जो आहे, एप्रिल महिना जो आहे, तो संपण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण नेमकं कोणत्या तारखेला मिळतील, तारीख काय याची माहिती अजून त्यांनी सांगितलेली नाही आहे. आता ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो. तर बघा, पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भरपूर महिलांच्या मनामध्ये प्रश्न होता की सर, बदल झालेला आहे का, लाडकी बहीण योजनेमध्ये काही चेंजेस केले आहे का, सर काही बदल करण्यात आले आहे का. तर कोणतेही बदल झालेले नाही आहे. जशी ही योजना पूर्वी होती तशीच आत्तासुद्धा आहे, तसंच तुम्हाला लाभसुद्धा मिळणार आहे. पुढे बघा, ज्या महिलांच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना याचा फायदा मिळत राहील. म्हणजेच काय, तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना याचा फायदा मिळत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा, आदिती तटकरे म्हणाल्या की नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिलांना आधीच 1,000 रुपयांची मदत मिळते त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तिकडून 1,000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 मिळतील अशी तुम्हाला आशा आहे. तर तसं होणार नाही. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये मिळतील, तर लाडकी बहीण योजनेचे फक्त तुम्हाला 500 रुपये मिळतील, जेणेकरून तुम्हालासुद्धा 1,500 रुपये मिळतील. आणि इतर ज्या काही महिला आहे की ज्या महिलांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशा माता भगिनींना सरसकट 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, हा नियम योजनेच्या आधीच ठरवलेल्या नियमांपैकी एक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी संबंधित गेल्या वर्षी जारी केलेले 2 GR जर कोणी वाचले तर त्याला सर्व काही स्पष्ट होईल असं ते म्हणालेले आहेत. सरकारचा हेतू असा आहे की गरीब महिलांना किमान रुपयांची मदत मिळावी. 1,500 दरमहा, मग ती नमो शेतकरी योजना असो की लाडकी बहीण योजना असो, फक्त महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळावे, त्यांना मदत व्हावी या हेतूने आमचा ठिकाणी प्रयत्न आहे. म्हणून आम्ही महिलांसाठी ही योजना आणलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर पुढे पाहायला मिळतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आता जवळजवळ 2,47,00,000 पोहोचलेली आहे. म्हणजेच जवळजवळ किती महिला लाभ घेत आहेत, तर 2,47,00,000 महिला लाभ घेत आहेत अशी माहिती ही आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. ऑक्टोबर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा योजनेचा शेवटचा लाभ देण्यात आला होता तेव्हा ही संख्या 2,33,00,000 रुपये होती. 2,33,00,000 एवढी होती. ही योजना पारदर्शक आणि पद्धतशीर पद्धतीने राबवली जात आहे आणि ज्या महिला खरोखरच पात्र आहेत त्यांनाच याचा लाभ मिळत आहे यावर त्यांनी भर दिला. लाभार्थी महिलांशी संबंधित कोणतेही नियम बदलले नाही आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे.
ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षामध्ये आली असेल. तुमचा हप्ता 30 तारखेच्या आत कधी मिळणार आहे, म्हणजेच आज तो तुमचे पैसे जमा होऊ शकतात संध्याकाळपर्यंत. तुम्ही काळजी करू नका. जसे पैसे जमा होतील तसे तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.